सत्तेत असलेल्या आमदाराला जर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत असेल तर ह्याच्यावर मला पुढे काही बोलायची गरजच नाहीये। आणि मला असं वाटतं झिरवळ साहेबांनी पहिली गाठ घेतली पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीसांची, कारण का 10 वर्षापूर्वी आमचं बारामतीतलं घर आहे, त्या घराच्या बाहेर येऊन 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ। त्यामुळे मी सातत्याने हे सांगते की धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अतिशय फसवणूक कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने केलेली आहे। आणि झिरवळ साहेब जे आंदोलन करतायत, मी पूर्ण त्यांच्या भावना समजू शकते, पण ह्याच्यातूनच दिसतंय तुम्हाला की महाराष्ट्र सरकारचा कारभार हा किती विस्कळीत आहे, ज्याच्यात सत्तेत असलेल्या आमदारालाही रस्त्यावर उतरावं लागतंय, त्याचं कोणीही ऐकत नाहीये। एक आदिवासी महाराष्ट्राचा सुपुत्र ज्याला हक्कासाठी लढावं लागतंय, हे सरकार इतकं निर्दयी आहे, निष्क्रिय आहे आणि असंवेदनशील आहे की त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय।